सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक। नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी। शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉक्टर दगडू माने परिवाराचे गावासाठी योगदान। लोक आग्रहास्तव शिरोळ नगराध्यक्ष पदासाठी सौ संगीता माने निवडणूक रिंगणात। शिरोळचे डॉक्टर दगडू माने यांचे पिताश्री कैलासवासी श्रीपती माने यांनी 1969 मध्ये आमरण उपोषण लोकलढ्यात सहभागी होऊन शिरोळ गावाला पहिली नळ पाणी योजना मंजूर करून गावाला पिण्याचे पाणी दिले। ग्रामपंचायतीचे सदस्य ते उपसरपंच अशी त्यांनी कारकीर्द गाजवली। कैलासवासी श्रीपती माने यांनी कृष्णामाई पाणी योजनेचे संस्थापक चेअरमन होते। अल्पभूधारक व मागासवर्गीय शेतकऱ्यांची शेती त्यांनी हिरवीगार केली आहे। त्यांच्या कार्याची नोंद घेऊन सभासदांनी संस्थेला कैलासवासी श्रीपती माने कृष्णामाई पाणी पुरवठा संस्था असे नामकरण करण्यात आले आहे। श्री बुवाफन मंदिरानजीक श्रीरामनगर गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक तसेच यादवनगर भागातील गल्ली नंबर 1 वसाहतीचे संस्थापक म्हणून योगदान। दीन दौलत सोसायटीचे उपसभापती म्हणून कार्यरत होते। डॉक्टर दगडू माने यांच्या मातोश्री श्रीमती फुलाबाई माने या उत्कृष्ट गृहिणी ते आदर्श माता म्हणून परिचित आहेत। शिरोळ तालुक्यात प्रारंभीच्या काळात लोकराजा शाहू महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आर्थिक अडचणीवेळी स्वतःचे गळ्यातील दागिने बँकेत गहाण ठेवून सांस्कृतिक चळवळीला बळ दिले होते। शेतमजुरी व बैलगाडीने ऊस वाहतूक करून काबाड कष्ट करून मुलांना घडवले। आपल्या परीने समाजातील गरीब घटकाला मदत केली आहे। ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई संकपाळ यांच्याकडून श्रीमती फुलाबाई आईसाहेब यांचा गौरव झाला आहे। डॉक्टर दगडू माने यांनी 3 दशकाहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले। त्यांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून आचार्य प्र.के. अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरव झाला असून सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल UC इंटरनॅशनल फ्रान्स विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी मिळाली आहे। काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण दलित मित्र पुरस्काराने डॉक्टर दगडू माने यांच्या कार्याचा गौरव झाला आहे। सौ संगीता दगडू माने यांनी विशेष कार्यकारी अधिकारी तसेच शिरोळ तालुका महिला काँग्रेस पक्षाच्या माजी उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम केले आहे। दुर्गा महिला मंडळ व बचत गटाच्या माध्यमातून महिला संघटन सक्षमीकरण यावर भर देऊन त्यांनी 22 वर्ष सामाजिक कार्यात योगदान दिले आहे। त्या शिक्षित व कर्तबगार महिला म्हणून परिचित असून त्यांना लोकसेवेची आवड आहे। सौ संगीता दगडू माने व परिवाराचा थेट जनतेशी सुसंवाद असून प्रत्येकाच्या सुखादुःखात सहभागी होऊन प्रामाणिक व विश्वासाने या परिवाराने जनतेशी ऋणानुबंध जोडले आहेत। शिरोळ नगरपालिका नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलांसाठी प्रथमच आरक्षित झाल्याने नगराध्यक्ष पदावर सौ संगीता दगडू माने यांना संधी मिळावी यासाठी जनतेतून वाढता पाठिंबा मिळत आहे। सौ संगीता दगडू माने व त्यांचे समर्थक शिरोळ जनतेच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेताना दिसत आहेत। सौ संगीता माने यांना आदर्श महिला, आदर्श वहिनी साहेब व आदर्श सामाजिक कार्यकर्ते असे पुरस्कार मिळाले आहेत। त्यांनी दुर्गा माता महिला मंडळ स्थापन केले असून महिलांना संघटित करून बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण व महिला उद्योग निर्मितीसाठी प्रेरणा दिली आहे। त्याशिवाय छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सामाजिक ऐक्य, कौटुंबिक नाती दृढ करण्याबरोबरच आपल्या परीने समाजाप्रती मदत करण्याचा सेवाभाव त्यांनी जपला आहे। सौ संगीता माने यांनी वृद्धाश्रम व सामाजिक सेवाभावी संस्था सहल भेटीतून समाजातील सुखदुःख जाणून घेऊन चांगुलपणाची साखर पेरणी समाजात रुजावी यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। सुशिक्षित आणि सर्वसामान्य कर्तबगार महिला म्हणून सौ संगीता दगडू माने यांना मागासवर्गीय महिला नगराध्यक्ष आरक्षण निमित्ताने शिरोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी संधी मिळावी अशी मागणी शिरोळकर जनतेतून होत आहे। आमच्या बेधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे। चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या।